तर नमस्कार मित्रांनो, नवीन एका मिनी ब्लॉगमध्येच तुमचं स्वागत आहे. म्हणलं आज काय खरं नाही गाड्या, आपलं लय पळापळ आहे आज. आणि बाबा म्हणले पोरा आज चल लवकर आपल्याला हिरीकडे जायचं, हिरीतलं पाणी काढायचं, हिरीतलं काम चालू करायचं. मग काय आलो हिरीकडं, चालू केलं पाणी काढाय. पाणी काढून होस बाबा म्हणलं भैया चल लवकर इकडे ये. इकडं म्हणजे कुठं तर आपल्या शेवग्या शेंगा काढायच्या होत्या 2 नंबर बागाच्या. मग काय आलो इकडे शेंगा काढायला मस्तपैकी आम्ही सगळेजण शेंगा काढत होतो बरं का. शेंगा काढाय 2-4 बाया माणसं सगळीच होती. मामाला म्हणलं चला शेंगा गोळा करा तुम्ही तवर. आता 10-10:30 वाजले तर जातो मी, घे अंघोळ ती करायची आहे मला. मग काय म्हशी घे आणलेल्या रानात बांधायला. बाबाला म्हणलं तुम्ही एक म्हैस घ्या आणि मी एक म्हैस घेतो. आम्ही दोघं 2 म्हशी घेऊन आलो बरं का. घरी आलो की म्हैस बांधली इथं. आणि बाबा म्हणलं चला आता मस्तपैकी गुरांना पाणी पाजायचं. आणि टिपाडात तर पाणी काहीच नव्हतं. मग काय पाणी पाजून घेतली बरं का पटकन. आणि मग बाबा म्हणलं चला आपल्याला खाली जायचंय. मग काय चाललेलो बरं का. आणि हे दीदीचं काय चाललेलं बाबा म्हणलं इथं रोडने, काय खरं नाही बाबा आपल्याला. मलाही बडबड करायला लागली, जा पटकन येत ना तुझं काय खरं नाही बघ म्हणली. नाही तर आणि घरी आलो पुन्हा. घरी आले की दीदीनं काय काय लेक्चर दिलं काय माहीत मला. मग काय म्हणलं चला आपल्याला कुठं जायचंय आता. जायचं होतं मोहोळला आपल्याला मोठ्या बहिणीला आणा. मग काय चष्मा फिस्मा घातला असा टाईटमध्ये. आणि नेहमी वाटत आलो तर बाबानं फोन केला, डीपीचा खटका पडलाय आणि खटका टाकून या. काय ह्या उन्हाचं तर बाबा लय अवघड आहे, रोजच डीपीचा खटका पडतोय आणि टाकायला लागतंय. खटका टाकून फायनल आलो बहिणीच्या घरी. बहिणीच्या घरी आलो, ही बहीणच नव्हती इथं. आईला म्हणलं आली आली बहीण आपली. मग काय बहिणीला घेऊन आलो घरी. बहिणीला घरी सोडलं आणि म्हणलं चला आपल्या रानात जायचं आता. मग काय पाण्याची बाटली घेऊन आलो बरं का रानात. बाबाला पाणी द्यायचं होतं. बाबा म्हणलं तवर ह्या दुसऱ्या रानात मळ्यात हिरीकड चक्कर टाकून ये. मग काय इकडचं सगळं पाणी चालू आहे का बघितलं. आणि शेंगा तोडलेल्या सकाळपासून आजीचं निवडाय चालू होतं बरं का असं मस्तपैकी. नानाला की म्हणलं जरा आजीला थोडीफार मदत करू लागा. मग काय आलो इकडं तवर ही काय पाईप निघलेलं इथनं सगळ्या रानातनं पाणी. काय करावं बा म्हणले इकडचं रानातले एकदा बघोसर इकडं कुटाणा होतोय. ती जोडून घरी आलो तवर ह्यांचं काय चाललेलं मिरच्या निवडायचं होतं. ह्या वासाने मिरच्या मला ठस करायला लागला बाबा. म्हणलं काय खरं नाही, आका मिरच्या निवडती. मग काय आला बाबा म्हणलं तू थांब इथे हिरीपाशी, मी जाऊन येतो तिकडे शेंगाची ठिकी भरून. मग काय थांबलो आपलं घरी भाऊन इथं. बाबा गेलं तिकडं. बाबा गेलं तर बाबाचा फोन आला लगे इकडे या म्हणून. इकडं म्हणजे कुठे इकडं आपल्याला बोर चालू करायचं होतं. आणि बोर चालू करून आपल्याला वैरणीचा ट्रॅक्टर घेऊन जायचा होता. मग काय लावली आपली HMT. HMT म्हणजे आपली लुना लावली तिथून बसलो आपल्या ट्रॅक्टरवर. ट्रॅक्टर म्हणजे आपली लक्ष्मी. मग काय वैरण घरी लावली आणि बाबा म्हणलं चला आपल्याला केबल आणायला जायचं जरा हिरीपाशी. केबल कमी पडली, केबल हातरायचे. मग काय मी आणि बाबा आलो केबलच्या दुकानात. बाबा केबल बघत होतं बरं का कसले काय. म्हणलं बघा आपण आपल्याला एवढं कळत नाही ते केबलातलं काय. तर म्हणलं आपल्याला जरा भूक लागली, जाम भेळ घेऊन जाऊ थोडीफार खायला आपल्या पोटासाठी. भेळगी घेतली आणि बाबा म्हणलं जात जात ज्यूस की पिऊन जाऊ. मग काय आम्ही ज्यूस प्यायला थांबलो, ज्यूस की पिलो. तर कसा वाटला आपला मिनी ब्लॉग नक्की सांगा.